अमित ठाकरेंनी भांडूप मागाठाण्यातून निवडणूक लढावी। निवडणूक लढण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी आता बॅनरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे। मनसे कार्यकर्त्यांची भांडूप मागाठाण्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली। वारंवार या संदर्भात चर्चा केली जाते। अमित ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का अशी चर्चा रंगते। ठाकरे परिवारातून दुसरा उमेदवार निवडणूक लढणार का आणि त्याच संदर्भात आता मोठी अपडेट समोर येते। या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे सरचिटणीस नयन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। नयन जी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। वारंवार चर्चा रंगते की अमित ठाकरे हे यंदा निवडणूक लढणार का, त्या संदर्भात कार्यकर्त्यांची देखील मागणी पाहायला मिळते। कार्यकर्त्यांनी आग्रह देखील केलाय। काय या संदर्भात काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया आहे? कारण मनसे कार्यकर्त्यांनी यंदा मात्र बॅनरच्या माध्यमातून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढावी अशी मागणी केली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। प्रथम कसं आहे, अमित साहेब लढणार असतील तर नक्कीच महाराष्ट्र सैनिक मनसेचे कार्यकर्ते हे उत्साहाने काम करतील। मागाटणे विधानसभा ही एक मनसेचा गड आहे। 2009 ला पूर्वी प्रवीण दरेकर यांना मागाटण्यातल्या जनतेने आमदार बनवलेले आहे। त्याच्यामुळे मनसेचा गड आणि आम्ही जी पक्षाचं काम आमचं चालू आहे मागाटणेमध्ये ते जोरदार चाललेलं आहे। अमित साहेबांचा विजय आज मनसेचा आमदार मागाटणेत जिंकतोय हे चित्र असताना अमित साहेब जर उमेदवार असतील तर आम्ही प्रचंड ताकदीने काम करू। हे तिकडे इतर पक्ष आजही तिकडे संभ्रमात आहेत, ते शोधतात आता उमेदवार कोण करायचं आहे ते, आणि मनसे ही जोरात काम करते। आणि अमित साहेबांसारखा चेहरा मिळाला, युवा चेहरा, आणखी राज साहेबांचं प्रतिबिंब घेऊन जर अमित साहेब उतरले तर नक्कीच आमचा विजय तिथे आहे। नक्कीच नयनजी, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।